हा मी उसात आंतरपीक ताग केला होता बघा, हरभरा पण आहे. आता हा ताग मुजवायचा आहे. त्याला जरा लेट झालाय 2-3 दिवस, माझ्याकडे मजूर नव्हते, त्यामुळे आता हे मशीन आणलंय मी ताग मुजवायचं. आता मी मशीन चालू करतोय बघा, चालू झालंय मशीन. आता ह्याला माझा फळ आहे, पलटी टाईप आहे. त्याचा बघा मुजते कसं बघा. आणि शेणखतात एकदम उत्तम पर्याय आहे हिरवळीचे खतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की हिरवळीचे खतं देणं अत्यंत गरजेचं आहे. शेणखताचा उपयोग काही होत नाही, शेणखतावर प्रोसेस कोण करीत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा मी उसात आंतरपीक ताग केलाय, ताग मुजवायचं चाललाय बघा. शेतकऱ्याचं जे मशीन आहे हे ह्याची 28,500 किंमत आहे. शेतकऱ्याला बहुउपयोगी असं मशीन आहे. ह्यानं आपल्याला ह्या फळानं तुम्हाला ऊस लावायचा आहे तर सरीत गर पाडता येते, बाळभरणी करायची आहे ह्यानं बाळभरणी करता येते, ताग मुजवायचा आहे ताग मुजवता येतो. ह्याच्या मागं 2 आपल्याला पासा दिलेला आहे त्यांनी. त्याच्याबरोबर आपल्याला भांगणण करता येत्या, कोळपणी करता येत्या, बाळभरणी करता येत्या. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सरी सोडल्या, तुम्हाला कांडी पुरायची आहे, कांडीला गर मारता येत्या. ऊसाचा रोप लावायचा आहे, ऊसाच्या रोपला अशी नाळ पडत्या, त्यात तुम्ही कांडी लावू शकता किंवा रोप लावू शकता. हे जे विविध असे फायदे आहेत, ते मशीन अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यासाठी. हे शेतकऱ्याजवळ प्रत्येक पाहिजे. आता 28,500 किंमत आहे. प्रत्येक छोट्या शेतकऱ्याला घेणं शक्य नाही, पण आवश्यक असं नाही का तर आवश्यक असं नाही. मजुरावर मात करायची असेल तर तुम्हाला हे मशीन घेणं आवश्यक आहे. बांधण्याचा खर्च वाचतोय, रोप लावण्याचा खर्च वाचतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विविध प्रकारची आपल्याला तुम्हाला बाळभरणी करता येते.